नमस्कार मंडळी, श्रावण महिना सुरू झाला की सगळीकडे पावसाची रिमझिम, निसर्गाची हिरवाई, मंदिरातील घंटानाद आणि भक्तिमय वातावरण मनाला वेगळी शांतता देतं। या पवित्र महिन्यात प्रत्येक स्त्रीला पारंपरिक आणि सुंदर दिसण्याची इच्छा असते आणि अशा वेळी सर्वात जास्त पसंती मिळते ती म्हणजे पांढऱ्या रंगाच्या साड्यांना। पांढरा रंग म्हणजे शुद्धता, साधेपणा, सात्विकता आणि पारंपरिक सौंदर्याचं प्रतीक। मग श्रावणी सोमवार असो, मंगळागौर, हरतालिका, सत्यनारायणाची पूजा किंवा मंदिर दर्शन, पांढऱ्या साडीतला लुक नेहमीच उठून दिसतो। म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे श्रावण स्पेशल पांढऱ्या साड्यांचे 15 सुंदर आणि ट्रेंडिंग प्रकार। प्रत्येक साडीचा लुक, तिची खासियत आणि ती कोणत्या प्रसंगासाठी योग्य आहे हे आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग सुरुवात करूया। नंबर 1 ला आहे पांढरी कांजीवरम साडी। गडद रंगाच्या बॉर्डरसह येणारी ही रॉयल लुकची साडी श्रावणातील मोठ्या पूजा, धार्मिक समारंभ आणि खास कार्यक्रमांसाठी उत्तम आहे। सोनसळी किंवा चंदेरी जरीची बॉर्डर तिच्या सौंदर्य चान लावते। पारंपरिक दागिन्यांसोबत ही साडी अतिशय देखणी दिसते। नंबर 2 कोल्हापुरी साडी। कोल्हापुरी साडीचा खास टेक्स्चर आणि हलकीशी झळाळी असलेली बॉर्डर तिला वेगळेपणा देते। श्रावणी सोमवार, मंदिर दर्शन किंवा साध्या पूजेसाठी ही साडी एकदम परफेक्ट आहे। कोल्हापुरी साज सोबत तिचा लुक अप्रतिम दिसतो। नंबर 3 पांढरी पैठणी साडी। पांढऱ्या रंगावर गुलाबी, जांभळा किंवा हिरवा पदर असलेली पैठणी म्हणजे पारंपरिक सौंदर्याचा सर्वोच्च नमुना। श्रावणातील कोणत्याही शुभप्रसंगी ही साडी तुम्हाला रॉयल आणि एलिगंट लुक देते। नंबर 4 पांढरी प्रिंटेड साडी। सिंपल आणि एलिगंट लुक आवडणाऱ्यांसाठी ही साडी उत्तम पर्याय आहे। हलक्या निळ्या, राखाडी किंवा क्रीम रंगांच्या प्रिंट्समुळे ऑफिस, रोजची पूजा किंवा छोट्या कार्यक्रमांसाठी ही साडी सुंदर दिसते। नंबर 5 पांढरी मलमल साडी। मलमलच्या साडीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तिचा हलकेपणा आणि आराम। श्रावणातील दमट वातावरणात दिवसभर ही साडी नेसली तर खूप कम्फर्टेबल वाटतो। नंबर 6 पांढरी टेम्पल बॉर्डर साडी। तामिळनाडूच्या प्रसिद्ध टेम्पल बॉर्डर डिझाईनमध्ये येणारी ही साडी धार्मिक कार्यक्रम, पूजा आणि मंदिर दर्शनासाठी अत्यंत योग्य मानली जाते। नंबर 7 पांढरी चिकनकारी साडी। लखनौच्या प्रसिद्ध चिकनकारी भरतकामामुळे ही साडी अतिशय नाजूक, क्लासिक आणि राजेशाही दिसते। कमी दागिन्यांमध्येही ही साडी खूपच सुंदर लुक देते। नंबर 8 पांढरी लहेरिया साडी। राजस्थानी लहेरिया डिझाईन्स आणि पांढऱ्या रंगाचं सुंदर कॉम्बिनेशन श्रावणात खूपच उठून दिसतं। पारंपरिक आणि मॉडर्न अशा दोन्ही लुकसाठी ही साडी योग्य आहे। नंबर 9 पांढरी ऑर्गेन्झा साडी। लाईट वेट, स्टायलिश आणि ट्रेंडी अशी ही साडी श्रावणातील पूजा, फॅमिली फंक्शन्स किंवा छोट्या समारंभांसाठी उत्तम आहे। मीनाकारी किंवा एम्ब्रॉयडरी ब्लाऊजसोबत तिचा लुक अतिशय खुलतो। नंबर 10 पांढरी बंगाल तांत साडी। शुद्ध सुती कापड आणि आकर्षक रंगीत बॉर्डर असलेली ही साडी रोजच्या वापरासाठी तसेच पूजेसाठी एकदम परफेक्ट आहे। नंबर 11 पांढरी जामदानी साडी। नाजूक विणकाम आणि सुंदर जरीच्या डिझाईन्समुळे जामदानी साडी अत्यंत रॉयल आणि आकर्षक दिसते। पारंपरिक दागिन्यांसोबत तिचं सौंदर्य आणखी खुलतं। नंबर 12 पांढरी सिल्क कॉटन साडी। सिल्कची झळाळी आणि कॉटनचा आराम याचं सुंदर मिश्रण असलेली ही साडी श्रावणातील गेट टुगेदर, पूजा किंवा कौटुंबिक कार्यक्रमांसाठी उत्तम आहे। नंबर 13 पांढरी गडवाल साडी। रेखीव बॉर्डर, पारंपरिक विणकाम आणि देखणा लुक ही गडवाल साडीची खासियत आहे। साध्या मेकअपनेही ही साडी खूपच उठून दिसते। नंबर 14 पांढरी थ्रेडवर्क साडी। हाताने केलेल्या नाजूक दोऱ्यांच्या भरतकामामुळे ही साडी हरतालिका, मंगळागौर किंवा श्रावणातील विशेष पूजेसाठी अगदी योग्य आहे। नंबर 15 पांढरी शिफॉन आणि कलमकारी साडी। फ्लोईंग आणि एलिगंट शिफॉन साडी संध्याकाळच्या कार्यक्रमांसाठी परफेक्ट आहे। तर हाताने रंगवलेल्या सुंदर कलमकारी डिझाईनची साडी पारंपरिक, हटके आणि अतिशय आकर्षक लुक देते। तर मंडळी, श्रावण स्पेशल पांढऱ्या साड्यांचे हे 15 सुंदर प्रकार तुम्हाला कसे वाटले? यापैकी तुमची आवडती साडी कोणती ते कमेंटमध्ये नक्की सांगा। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मैत्रिणी आणि कुटुंबियांसोबत शेअर करा। अशाच फॅशन आणि साडी कलेक्शन, पारंपरिक लुकच्या नवीन व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि हो, या सर्व साड्यांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, नक्की चेक करा।